मंडळी, गेल्या 3 दिवसांपासून निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात नेत्यांच्या बॅगा तपासण्याचा मुद्दा हा प्रचंड गाजतोय। उद्धव ठाकरेंनी प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांच्या बॅगांच्या झालेल्या तपासणीचे व्हिडिओ सलग 2 दिवस आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आणि मग सुरू झाला अन्य नेत्यांच्याही बॅगा तपासणीच्या व्हिडिओचा सिलसिला। दिवसाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ हा महाराष्ट्र भाजपनं पोस्ट केला। 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असताना फडणवीसांच्या बॅगांची तपासणी झाली होती आणि त्याचा व्हिडिओ आज प्रसिद्ध करण्यात आला। सोबतच भाजपनं ठाकरेंना जोरदार टोमणाही लगावला। त्यानंतर व्हिडिओ आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा। मुख्यमंत्री आज प्रचारासाठी पालघर जिल्ह्यात गेले होते। तिथे लँड झाल्यावर हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेल्या बॅगा या निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांची तर आज 2दा बॅग तपासण्यात आली। आधी बारामतीत आणि मग परभणीत दादांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपच्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर होते। त्यांच्या बॅगा आणि कापडी पिशव्यांचीही झडती घेण्यात आली। आणि मंडळी, गडकरींप्रमाणेच नाना पटोले आणि शंभूराज देसाई यांनाही तपासणीला सामोरं जावं लागलं। कसंही मंडळी, निवडणुकीत कुठली गोष्ट मुद्दा बनेल याचा काहीच नेम नाही। जाता जाता फक्त एवढंच की ज्या तत्परतेनं निवडणूक आयोग हा सध्या नेत्यांच्या बॅगा तपासतोय, त्याच तत्परतेनं प्रचारात दिलेली आश्वासनं आपण पूर्ण करतोय का हे निवडणुकीनंतर नेत्यांनीही तपासून पाहावं। मंडळी, बॅगा तपासण्यासाठी नेमकी नियमावली काय आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली। बॅग चेक करणं हा खरं म्हणजे आमच्या ज्या FSTs असतात त्यांच्या कार्यवाहीचा नेहमीचा भाग आहे। त्याबद्दलची SOP जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेली आहे ती अतिशय स्पष्ट आहे। त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एखादा नेता किंवा स्टार प्रचारक हा जर हेलिकॉप्टरद्वारे किंवा खाजगी विमानाद्वारे एखाद्या नॉन कमर्शियल विमानतळावर, नॉन कमर्शियल अशा जिथनं अरेंजमेंट झालेली आहे अशा ठिकाणी जर उतरत असेल तर तिथे त्या बॅगेजची तपासणी व्हायला पाहिजे। हेलिकॉप्टरची किंवा व्यक्तीचं फ्रिस्किंग हे त्याच्यामध्ये अपेक्षित नाही। त्याचप्रमाणे हँडबॅगसुद्धा याच्यातून स्पेअर केलेले आहेत। परंतु त्या बॅगेजेस जर त्या हेलिकॉप्टरमधून आपल्या मतदारसंघामध्ये उतरत असतील तर त्याचं मात्र चेकिंग व्हायला पाहिजे अशी SOP क्लिअर आहे। खरं सांगायचं म्हणजे आचारसंहितेच्या काळामध्ये हा एक प्रोसिजरचा भाग आहे आणि सर्वच राजकीय पक्ष, सर्वच उमेदवार यासाठी सहकार्य करत आहेत। मंडळी, 0 ओव्हरची हीच खासियत आहे। प्रत्येक बाजू आपल्याला स्पष्टपणे समजली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण निवडणूक आयोगाचे किरण कुलकर्णी यांची ही मुलाखत पाहिली। आणि आता बातम्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या। उद्धव ठाकरे हे गोव्यातून रस्त्यानं सिंधुदुर्गात दाखल झाले। गोवा महाराष्ट्राच्या सीमेवर म्हणजे इन्सुली चेक नाक्यावर उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा हा तपासणीच्या उद्देशानं थांबवण्यात आला। पण त्या ताफ्यातल्या मुख्य वाहनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचं दिसताच त्या ताफ्याला वाट मोकळीही करून देण्यात आली। त्यानंतर सावंतवाडी मतदारसंघातील उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीतल्या एका चौकामध्ये जाहीर सभा झाली। सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी राणेंनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आपण रस्त्यानंच सिंधुदुर्गात आल्याचा खास उल्लेख केला। लोकसभा निवडणुकीत नको त्या माणसाला निवडून दिलं असं म्हणून कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित जनतेला उद्देशून केला। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांचाही उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला। दीपक केसरकर म्हणजे खाली मुंडी पाताळ धुंडी। 2014 साली त्यांनी चांगला माणूस असल्याचा आवडला होता। याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधलं, पण मनी नाही भाव नि देवा मला पाव अशी केसरकरांची स्थिती असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। पण आत्ताचे जे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंडी पाताळ धुंडी, हे असं सतत खालीच बघून बोलतात। अगदी म्हणजे आता काय मी नक्कल वगैरे करणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आधी काय आवडला होता 2014 साली। मला वाटलं अरे वा चांगला माणूस दिसतोय, सभ्य माणूस आहे, सज्जन आहे। शिर्डीला जातात, पण शिर्डीला गेल्यानंतर साईबाबांचा जो मंत्र आहे श्रद्धा आणि सबुरी, ना श्रद्धा पण नाही आणि सबुरी पण नाही।
म्हणजे नुसतं जातात आणि साईबाबांपुढे उभे राहतात, मनी नाही भाव, आणि म्हणतात देवा मला पाव. कसं काय पावणार? माझ्याकडे माहिती आहे, हेच महाशय आणि त्यांचे मित्र टिंगलो असं ऐकलं, तुम्ही कन्फर्म करा, आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोधायला. हे जागा शोधत होते ते अदानीच्या गोल्फ कोर्ससाठी शोधत होते. अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणवासीयांना फसवताय आणि यांच्या हक्काच्या जागा खेचून मग त्या खाणी असतील, आणखीन काय असेल, सगळं काही ओरबाडून घ्यायचं आणि अदानीच्या चरणी वाहून टाकायचं. सरकार आणल्यानंतर मी अदानीच्या घशात घातलेली मुंबई काढून घेणार परत, आणि माझ्या गिरणी कामगारांना तिथे परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देईन. आणि मग माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सावंतवाडीतून कणकवलीत दाखल झाले. संदेश पारकरांच्या प्रचारासाठी घेतलेल्या तिथल्या सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंच्या शरीरयष्टीवरून टीका केली. बघा तिथं ते काय म्हणाले. त्यांनी मला आव्हान दिलं, येऊन रस्त्याने जाऊन दाखवा, हेलिकॉप्टरने येऊ नका. अरे रस्त्याने येऊन जायला पहिला तुझ्यावरती तिकडे जे 2 बसलेत ना दिल्लीमध्ये, त्यांना म्हणून रस्ता तरी नीट करा. तरी बरं की त्यांच्या साईज प्रमाणे त्यांना खातं मिळालं होतं, अतिसूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. लोकसभेच्या वेळेला बोललो होतो, जो कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे. मग ते अमित शहा असतील, मी काय करू. आणि मग बारसूमधील प्रस्तावित रिफायनरी मी होऊ देणार नाही याचाही पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गातल्या आपल्या प्रचार दौऱ्यात पुन्हा केला. आणि त्या एवढ्या खिशातल्या वचननाम्यात सुद्धा मी म्हटलंय की मी रिफायनरी जी बारसूला येते ती होऊ देणार नाही, ती मी रद्द करणार. नाणार तर घालवलंच, ते माझं वचन होतं. आणि बारसू सुद्धा मी तिकडे लोकांचा विरोध आहे ना, मी लोकांच्या विरोधात काही होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. आणि आता जाऊयात तुमचं सगळ्यांचं लक्ष असलेल्या बारामतीत, कारण तिथं पुन्हा एकदा किंबहुना पवार विरुद्ध पवार लढाईचा दुसरा अंक रंगलाय. बारामती मतदारसंघातून उभं असलेल्या अजित पवारांनी आज लोणी तसंच कडेपठार येथे सभा घेतली आणि आजच्या या सभांमधून काका पुतण्या वादाचा नवा अंक सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शरद पवार रिटायर झाल्यावर बारामती मीच बघणार असं सांगताना अजितदादांनी त्यांचे पुतणे असलेल्या युगेंद्र पवारांवर बोचरी टीका केली. आता दौंडवरून बारामतीपर्यंत रेल्वे येत होती, ही आता आपण कधी पुलापासून फलटणला जोडली. मागं कधी ते काम झालं नाही. ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं त्या सरकारला, त्यावेळेस त्यांनी ते करून दिलं. ही गोष्ट खरी आहे, जे खरं ते मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की परत आता मला या बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे, कारण वयाचा सगळ्यांचा विचार करतात. आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या, तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. त्याला म्हणलं कमिट कठीणच झालं, पोरग सोडलं की एकदम नातूच काढला. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतणे असलो तरी मुलासारखाच आहे. आणि माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलेलं आहे. मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. आज मी तुमचा अर्थसंकल्प 6.5 लाख कोटीचा मी सांभाळतोय. 6.5 लाख कोटी, त्याच्यामध्ये त्याला म्हणा टिंब काढून दाखवत 6.5 लाख. तो माझा पुतण्याच आहे, मी टीका करणंही बरोबर नाही. कालच पंतप्रधानांच्या बरोबर माझी म्हणजे सभा त्यांच्या बरोबर होती, मी त्याच्यामध्ये पण त्यांना त्या ठिकाणी बोललो. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले, त्याच्यामध्ये कुणावर टीका टिप्पणी केली नाही. मागच्या वेळी जरा गडबड झाली होती. आणि राज्यभरातील बातम्या पाहिल्यानंतर मंडळी आता वेळ झाली आहे आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा वळण्याची. आज एबीपी माझाला न्यायमूर्ती चांदीवाल यांनी मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी मवियाच्या काळातील 100 कोटी खंडणी प्रकरणावर अनेक गौप्यस्फोट केले आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. आणि त्या प्रश्नावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत पोल सेंटर.
आपला प्रश्न होता 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही, न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या वक्तव्यानं मवियाच्या मतांवर परिणाम होईल का? 60,000 मतं आलेत युट्यूबवर आणि होय म्हणतायत 34% प्रेक्षक आणि 66% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 74% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 26% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 68% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 32% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 14% प्रेक्षक म्हणतायत होय, पण 86% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीनंतर अनिल देशमुख, परमबीर सिंग आणि सचिन वाझेवर अधिकच प्रश्न उपस्थित झालेत, या शंका नाही. पण या सगळ्या प्रकरणात जनतेच्या हाती काय लागलं हा देखील प्रश्न आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनी आयोगाला पुरावे दिले का? तर उत्तर आहे नाही. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटले का? त्यांना क्लीन चिट मिळाली का? उत्तर आहे नाही. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनिक केला होता का? उत्तर आहे नाही. महाविकास आघाडी सरकार जाऊन महायुती सरकार सत्तेत आलं, त्याला 2.5 वर्षही झाली, पण त्याही सरकारनं तरी अहवाल जनतेसमोर ठेवला का? उत्तर आहे नाही. 100 कोटींची खंडणी खरंच मागितली होती का? त्यात परमबीर सिंग यांची काय भूमिका होती? वाझेनं आतापर्यंत जे काही आरोप केले ते खरे आहेत का? यातील एका तरी प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालं आहे का? तर उत्तर आहे नाही. म्हणजे जनता जो कर भरते त्यातून आयोग नेमले जातात, मात्र त्या आयोगांचे अहवाल मात्र क्वचित जनतेपर्यंत पोहोचू दिले जातात. ज्या व्यक्तीवर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी 1.5 वर्ष होती, ती व्यक्ती दोषी आहे की नाही हे कळण्याचा जनतेला अधिकार आहे की नाही? केवळ आरोप करायचे, मग सरकारनं आयोग नेमायचा, त्या आयोगानं वारंवार कालावधी वाढवूनही मागायचा, सरकारनं तो मान्य करायचा, कधीतरी 2-5 वर्षांनी अहवाल द्यायचा आणि शेवटी तो संवेदनशील म्हणून त्या काळातल्या सरकारनं मंत्रालयातल्या एका कपाटात तो अहवाल ठेवून द्यायचा. हा सगळा घटनाक्रम आपण किती वेळा पाहिलाय याची मोजदादही करता येणार नाही. केवळ त्या वेळची राजकीय गरज भागवण्यासाठी हे आयोग नेमले जातात का असं म्हणायला त्यामुळे जागा आहे. आपली सिस्टीम ही आपल्यासाठी नसून केवळ सिस्टीमच्याच गरजा पुरवण्यासाठी आहे का असा प्रश्न पडतो. आणि तसं जर असेल ना, तर आपल्या राजकीय स्थितीत, प्रशासकीय यंत्रणेत, पोलीस यंत्रणेत बदल कसे होतील? आपल्या कामकाजात पारदर्शकतेचा नारा प्रत्येकच सरकार देत असतं, पण बहुतेक वेळा तो केवळ देखावा असतो, हे नाईलाजानं म्हणावं लागतं. त्यामुळे घोटाळ्यांच्या चौकशीसाठी, गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी यापुढेही आयोग नेमण्यात येतील, पण त्या आयोगाच्या तपासाचा, चौकशीचा खरा उपयोग होण्याचा योग मात्र जुळून व्हावा, असंच सर्वसामान्य जनतेच्या मनात असावं. मंडळी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.